सर्वांचं स्वागत आहे आजच्या या आपल्या क्लास 19 मध्ये. ठीक आहे, मागील व्हिडिओ जर आतापर्यंत बघितले नसतील तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपण बघू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपला जो चॅनल आहे मेरिट कंपास हा फक्त आणि फक्त CTET आणि TET याच्या मराठी विषयासाठी स्पेशल आपण तयार केलेला आहे. तर आपल्या व्हिडिओची क्वालिटी आणि स्पष्टीकरणाची क्वालिटी आपल्याला माहीतच आहे. त्यासाठीच सर्वांच्या विनंतीवरून आपण आपली ई-बुक तयार केलेली आहे आणि ती लाईव्ह सुद्धा झालेली आहे. बघा, पेपर 1 आणि पेपर 2 साठी मग भाषा 1 असो किंवा भाषा 2 10 प्रश्न संच आहेत, संकल्पनेसह आहेत, समज वाढवणारे स्पष्टीकरण आहेत आणि 2 अतिरिक्त सराव संच पण आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहेत, जे तुम्ही स्वतः सोडवू शकता. म्हणजे एकंदरीत 12 सराव संच आपण इथं सोडवू शकता. खूप जबरदस्त क्वालिटीचं आहे आणि खूप चांगलं ई-बुक आपण तयार केलं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. उतारे पण आहेत, तर 12 उतारे तुमचे 12 उतार्यांची तयारी होईल, 12 कवितांची तयारी होईल आणि जवळपास 360 प्रश्न एकूण तुमचे होतील. त्याच्यात पेडागॉजीचे 180 प्रश्न तुमचे कव्हर होतील. अशा प्रकारे पूर्ण स्पष्टीकरणासह एक एक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ठीक आहे, तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन त्या लिंकवर क्लिक केल्यावर आपल्याला असं एक पेज ओपन होईल. या पेजवर हा पेज ओपन झाल्यावर इथं आपलं नाव टाकायचं आहे, इथे ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि फोनपेने आपण हे पेमेंट करू शकता. मात्र 59 रुपयामध्ये आपण हे पुस्तक दिलेलं आहे. अजून कमी करू शकलो असतो, पण 15 दिवसापासून मुलं काम करत होते आणि खूप मेहनत लागते टाईप वगैरे करायला, त्याच्यामुळे 59 रुपये किंमत ठेवलेली आहे. ठीक आहे, चला आपल्या व्हिडिओकडे जाऊया. तर आजचा आपला क्लास 19 चला सुरू करूया आपल्या स्टाईलने. पहिला प्रश्न क्रमांक 1. शाळेत जाणार असल्यामुळे राजू आज खूप खुश आहे. राजू नावाचा एक मुलगा आहे, त्याला शाळेत जायचंय आणि तो आज खूप खुश आहे. कुटुंबातील तो शाळेत जाणारा पहिला आहे, म्हणजे तो पहिलीला त्याचं ऍडमिशन झालंय आणि त्याच्या कुटुंबात बाकीचे कधीच शाळेमध्ये गेलेले नाहीये असं सध्या तरी वाटतंय. तो पहिलाच आहे. त्याच्या कुटुंबातील कोणीही, अगदी आई वडील सुद्धा कधीही शाळेत गेले नव्हते. ठीक आहे, राजू हा कोणत्या प्रकारचा विद्यार्थी आहे? प्रश्न वाचताना गडबड करायची नाही, एकदम शांत डोक्याने आपण प्रश्न वाचायचे. ठीक आहे, समजून घ्यायचे. सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन असतात, सोपे असतात, फक्त आपण गोंधळून जाता कामा नये. आता पर्याय जर बघितला आपण तर पर्याय क्रमांक 1 काय? पहिल्या पिढीचा, दुसऱ्या पिढीचा, परीच्या बाहेरचा, म्हणजे परीच्या बाहेरचा काहीतरी असेल, परीच्या बाहेरचा. ठीक आहे, आणि अल्पसंख्याक. आता अल्पसंख्याक म्हटल्यावर तो अल्पसंख्याक होणार आहे का? बिलकुल नाही. परीच्या बाहेरचा आहे का तो? बिलकुल नाही. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या पिढीचा जर विषय असेल तर दुसऱ्या पिढीचा संबंधच नाहीये, कारण तो पहिलाच विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे तो काय होईल? पहिली पिढीच होईल. म्हणजे त्याच्या ज्या परिवारामध्ये, त्याच्या खानदानामध्ये कोणी शाळेमध्ये आजपर्यंत गेलेलं नाहीये. आता आपण याचं स्पष्टीकरण बघूया. चला, तर आपलं उत्तर बरोबर तेच, तो पहिल्या पिढीचा विद्यार्थी आहे, कारण तो सुरुवातीतूनच होते ना, पहिल्या पिढीपासून. स्पष्टीकरण जर बघितलं तर पहिल्या पिढीचा विद्यार्थी म्हणजेच फर्स्ट जनरेशन लर्नर, म्हणजे ज्या कुटुंबात आई वडील, आजी आजोबा कोणीही कधीही शाळेत गेलेले नाहीत आणि मूल पहिल्यांदा शाळेत जात आहे असा विद्यार्थी, त्याला काय म्हणतो आपण? फर्स्ट जनरेशन लर्नर, म्हणजेच पहिल्या पिढीचा विद्यार्थी. राजूच्या कुटुंबातील कोणीही, अगदी आई वडील सुद्धा शाळेत गेले नव्हते आणि तो पहिला जात आहे, म्हणून तो पहिल्या पिढीचा विद्यार्थी आहे. अशा मुलांना घरी अभ्यासात मदत मिळत नाही, शालेय संस्कृती माहीत नसते, म्हणून शिक्षकांनी त्यांना जास्त आधार, प्रेम, मार्गदर्शन द्यावे लागते. दुसऱ्या पिढीचा म्हणजे आई वडील शाळेत गेलेले. ठीक आहे, आता दुसऱ्या पिढीचा पण आपण इथं अर्थ बघून घेतो. दुसऱ्या पिढीचा म्हणजे की त्याचे आई वडील हे शाळेत गेलेले, आई आजोबा म्हणजे आजी आजोबा गेले नाहीत पण आई वडील गेलेले आहेत, असा जर विद्यार्थी असेल तर तो दुसऱ्या पिढीचा आहे. अल्पसंख्याक म्हणजे धर्म भाषेने कमी, जसं की आपल्या देशामध्ये अल्पसंख्याक समाज असतो. ठीक आहे, जे भाषेने आणि लोकसंख्येने कमी असतात त्यांना अल्पसंख्याक आपण समाज म्हणतो. म्हणजे चौथ्या पर्यायाचं स्पष्टीकरण. आणि परीच्या बाहेरचा वेगळा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं स्पष्टीकरण आपल्याला कोणत्याही चॅनलवर, कोणत्याही व्हिडिओवर मिळत नाही. ठीक आहे,
चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. शिकवत असताना तुमच्या लक्षात येते की पाठ्यपुस्तकात सुरुवातीला गाणी आणि चित्रकथा आणि शेवटी मुळाक्षरे आहेत. भाषा शिक्षणात या प्रकारच्या व्यवस्थेचा पुरस्कार कोणती पद्धत करते? आता तुम्ही एखादा पाठ शिकवत आहात आणि तो पाठ शिकवताना तुमच्या लक्षात येते की पाठ्यपुस्तकात सुरुवातीला गाणी आणि चित्रकथा आणि शेवटी मुळाक्षरे आहेत. भाषा शिक्षणात या म्हणजे हे कोणता प्रकार आहे, म्हणजे कोणती अध्यापन पद्धतीला कनेक्ट करते, पुरस्कार करते? ऊर्ध्वगामी म्हणजे बॉटम अप पद्धती, अधोगामी म्हणजे टॉप डाऊन अप्रोच, निवड पद्धती म्हणजे एक्लेटिक अप्रोच आणि कलात्मक म्हणजे एस्थेटिक अप्रोच. म्हणजे पहिले गाणी आहेत, मग चित्र आहे आणि शेवटी मुळाक्षर आहेत. स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचंय. मी जातो उत्तराकडे. तर याला म्हणतो आपण अधोगामी म्हणजेच टॉप डाऊन अप्रोच. स्पष्टीकरण जर बघितलं तर ऊर्ध्वगामी म्हणजेच बॉटम अप अप्रोच मध्ये आधी मुळाक्षरे, मग शब्द, मग वाक्य, मग गोष्टी असा क्रम असतो. कोणता क्रम असतो? तर मुळाक्षरे, मग शब्द, मग वाक्य, मग गोष्टी असा क्रम असतो. म्हणजेच तो कोणता क्रम असतो? तर खालून वर. अधोगामी मध्ये काय असतं? टॉप डाऊन अप्रोच मध्ये गाणी, चित्रकथा, मोठा मजकूर, अर्थ यापासून सुरुवात केली जाते आणि नंतर हळूहळू अक्षरांकडे येतात वरून खाली. येथे पाठ्यपुस्तकात सुरुवातीला गाणी आणि चित्रकथा आणि शेवटी मुळाक्षरे आहेत. म्हणजे वरून खाली अर्थापासून अक्षराकडे हा टॉप डाऊनचा क्रम आहे. निवड पद्धतीमध्ये काय असतं की अनेक पद्धतींचा मिलाफ असतो आणि कलात्मक मध्ये सौंदर्यावर भर असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 अधोगामी पद्धत हे आपलं उत्तर योग्य असणार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. जेव्हा भाषा कोणत्याही पद्धतशीर सरावाशिवाय नैसर्गिकपणे शिकली जाते तेव्हा तिला टिंबटिंब म्हणतात किंवा डॅश डॅश म्हणतात. पांडित्य, आत्मसात करणे, स्वीकार्यता की शिकणे? जेव्हा भाषा कोणत्याही पद्धतशीर सरावाशिवाय नैसर्गिकपणे शिकली जाते तेव्हा तिला काय म्हणतात? 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. जे समजतंय, जे आपल्याला कळतंय किंवा ज्याचा आपल्याला अंदाज येतोय 4 पर्यायांपैकी आपण स्क्रीन पॉज करून कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे. ठीक आहे. मी जातो उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा आत्मसात करणे. म्हणजे काय? तर जेव्हा भाषा कोणत्याही पद्धतशीर सरावाशिवाय नैसर्गिकपणे शिकली जाते तेव्हा तिला आत्मसात करणे म्हणतात. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा भाषा शिकण्याचे 2 प्रकार आहेत. कोणते कोणते? आत्मसात करणे म्हणजे ॲक्वाजिशन आणि शिकणे म्हणजे लर्निंग. आत्मसात करणे म्हणजे कोणत्याही पद्धतशीर सरावाशिवाय व्याकरण न शिकता नैसर्गिकपणे घरात, परिसरात ऐकून, बोलून, संपर्कातून भाषा शिकली जाते. जशी मुलं मातृभाषा शिकतात. म्हणजे जे मुलं, आता समजा एखादा मुलगा आहे तो लहानाचा मोठा होताना म्हणजे शाळेत जाण्याच्या आधी तो मराठी मातृभाषा घरातच शिकतो. मराठी, हिंदी, तामिळ, जी पण भाषा तिच्या घरामध्ये बोलली जाते तो घरातच शिकतो. त्याला व्याकरण शिकवलं जातं का? त्याला सराव दिला जातो का? तू आज एवढे शब्द बोल, तू असं बोलून दाखव, तसं बोलून दाखव? नाही. तो सराउंडिंग मध्ये त्याच्या सोबतच्या वातावरणामध्ये जे होतं ते ग्रास्प करतो. म्हणजे त्याला म्हणतो आपण ॲक्वाजिशन, त्याला म्हणतो आपण आत्मसात करणे. याला नैसर्गिकपणे शिकतो तो. ठीक आहे. आणि दुसरं असतं लर्निंग, शिकणे. आता त्याच मुलाला जर इंग्रजी शिकायची असेल तो नॅचरली शिकू शकतो का? नाही. त्याला शिकावं लागेल. त्याला त्या पद्धतीला काय म्हणतो आपण? लर्निंग पद्धत. म्हणजे वर्गात पद्धतशीरपणे व्याकरण, नियम, सराव करून तो भाषा शिकतो. पांडित्य म्हणजे विद्वत्ता आणि स्वीकार्यता म्हणजे ऍक्सेप्टिबिलिटी. हे वेगळे आहे. इथे कोणत्याही पद्धतशीर सरावाशिवाय नैसर्गिकपणे शिकली जाते ही व्याख्या ॲक्वाजिशन म्हणजेच आत्मसात करण्याची आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. विद्यार्थ्यांनी प्रश्न सामूहिकपणे सोडवावे जोडीने किंवा गटातून हे कोणत्या पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे? विद्यार्थ्यांनी प्रश्न सामूहिकपणे सोडवावे जोडीने किंवा गटातून हे कोणत्या पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे? संभाषणात्मक भाषा अध्यापन, वर्तनवादी पद्धती, समग्र भाषा पद्धती की संरचनात्मक पद्धती? स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. चला जातो उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 संभाषणात्मक भाषा अध्यापन.
आता स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, संभाषणात्मक भाषा अध्यापन म्हणजेच कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग, याला आपण CLT म्हणतो, मध्ये भाषेला संवादाचे साधन मानले जाते आणि विद्यार्थ्यांनी प्रश्न सामूहिकपणे, जोडीने, पेअर वर्क किंवा गटातून म्हणजेच ग्रुप वर्क करून सोडवावेत, चर्चा करावी, माहितीची देवाणघेवाण करावी यावर भर दिला जातो. यामुळे संवाद, सहकार्य, अर्थपूर्ण वापर विकसित होतो. वर्तनवादी पद्धतीत बिहेवियरिस्ट मध्ये बक्षीस, शिक्षा, नक्कल, सराव यावर भर असतो. समग्र भाषामध्ये संपूर्ण भाषेवर भर असतो आणि संरचनात्मक मध्ये व्याकरणाच्या रचनेवर भर असतो. पण प्रश्न सामूहिकपणे, जोडीने, गटातून सोडवणे हे CLTचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे, ज्यालाच आपण म्हणतो संभाषणात्मक भाषा अध्यापन. चला पुढचा प्रश्न क्रमांक 5. प्रदूषण या विषयावर अभ्यास ठरवताना तुम्ही कोणती गोष्ट सर्वात अगोदर करायला पाहिजे? प्रदूषण या विषयावर अभ्यास ठरवताना तुम्ही कोणती गोष्ट सर्वात आधी करायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1 परिचयात्मक प्रश्न तयार करणे, विषयाचे वारंवार वाचन करणे, अध्यापन सामग्रीची निवड करणे की वस्तुनिष्ठ प्रश्नांची रचना करणे. चला हा प्रश्न थोडा कन्फ्युजिंग आला होता. ठीक आहे, हा PYQ क्वेश्चन आहे जुलै 2024 पेपर 1. तर माझ्या मते याचं उत्तर काय? वस्तुनिष्ठ प्रश्नांची रचना करणे पहिले. म्हणजे उत्तरपत्रिकेनुसार पण हेच उत्तर आहे, पण मला असं वाटतं की हे उत्तर योग्य नाही. मला वैयक्तिक माझं वैयक्तिक आहे बरं का. आणि जे पर्याय दिलेले आहेत ते पण कुठे ताळमेळ नाहीये. तर स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, सामान्यतः कोणत्याही विषयावर अभ्यास ठरवताना सर्वात अगोदर उद्दिष्ट ठरविणे आणि परिचयात्मक प्रश्न तयार करणे, अध्यापन सामग्रीची निवड करणे अशी पायरी असते. म्हणजे पहिले काय असतं? उद्दिष्ट ठरवणे, मग परिचयात्मक प्रश्न आणि 3 नंबरला काय असते? सामग्री निवडणे. इथं आपल्याला उद्दिष्टे पण दिले नाहीये, अध्यापन सामग्री दिलेली आहे, विषयांचे वाचन, वारंवार वाचन तो पुढचा प्रश्न आहे आणि वस्तुनिष्ठ प्रश्न पण पुढचा आहे. म्हणजे माझ्या मते तर उद्दिष्टच यायला पाहिजे. पण तरी उत्तरपत्रिकेनुसार पर्याय क्रमांक 4 दिलं होतं. तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. चला हा प्रश्न आपण काय करूया? स्टार करून ठेवूया. चला पुढचा प्रश्न क्रमांक 6. शिक्षिका विद्यार्थ्यांना पाणी या विषयावर परिच्छेद लिहायला सांगते. विद्यार्थी ते विज्ञान आणि समाज विज्ञानाच्या वर्गात काय शिकले यावर चर्चा करतात आणि नंतर परिच्छेद लिहायला सुरुवात करतात. हे कशाचे उदाहरण आहे? एक शिक्षिका आहे, ती विद्यार्थ्यांना पाणी या विषयावर परिच्छेद लिहायला सांगते. विद्यार्थी ते विज्ञान आणि समाज विज्ञानाच्या वर्गात काय शिकले यावर चर्चा करतात आणि नंतर परिच्छेद लिहायला सुरुवात करतात. हे कशाचे उदाहरण आहे? वापरातील भाषा, विज्ञानाची भाषा, अभ्यासक्रमापलीकडे जाणारी भाषा की संज्ञापनात्मक पद्धती. चला स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचंय. मी जातो उत्तराकडे. तर बघा आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभ्यासक्रमापलीकडे जाणारी भाषा. आता का बरं हे जर आपण स्पष्टीकरण बघितलं तर बघा, अभ्यासक्रमापलीकडे जाणारी भाषा म्हणजेच लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम म्हणजेच LAC या संकल्पनेनुसार भाषा हा फक्त मराठीचा तासापुरता विषय नाही. भाषा फक्त मराठी विषयापुरता मर्यादित आहे का? नाही. तर तो विज्ञान, समाजविज्ञान, गणित सर्व विषयांमध्ये वापरला जातो. येथे शिक्षिका पाणी या विषयावर परिच्छेद लिहायला सांगते आणि विद्यार्थी विज्ञान आणि समाज विज्ञानात काय शिकले यावर चर्चा करतात. म्हणजे ते विज्ञानातील ज्ञान भाषेच्या तासात वापरतात. हा LACचाच भाग आहे. वापरातील भाषा म्हणजेच लँग्वेज इन यूज म्हणजे रोजच्या वापरातील भाषा. विज्ञानाची भाषा म्हणजे विज्ञानाची परिभाषिक शब्द, संज्ञापनात्मक पद्धती म्हणजे संवादावर भर देणारी पद्धती. पण 2 विषयांना जोडून ही अभ्यासक्रमापलीकडे जाणारी भाषा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर इथे असणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न क्रमांक 7. तुमचा जन्म आणि वाढ अशा गावात होते जिथे सगळी माणसे हिंदी बोलतात. ठीक आहे, तुम्हीही कुठल्याही शाळेत न जाता ती भाषा वापरू लागता. नंतर जेव्हा तुम्ही शाळेत जाता तेव्हा तुम्ही इंग्रजी, संस्कृत, हिंदी आणि उर्दू सुद्धा शिकता. आता तुम्ही धाराप्रवाह इंग्रजी बोलता. तुमची पहिली भाषा कोणती? बघा किती जबरदस्त प्रश्न आहे. तुमचा जन्म आणि वाढ अशा गावात होते जिथे सगळी माणसं हिंदी बोलतात. म्हणजे ती मातृभाषा कोणती आहे? हिंदी. तुम्हीही कुठल्याही शाळेत न जाता ती भाषा वापरू लागता. म्हणजे ती तुम्ही काय करतात? ॲक्वाजिशन करता. त्याला तुम्ही
ग्रास्प करता, संपादित करता. नंतर जेव्हा तुम्ही शाळेत जाता तेव्हा तुम्ही इंग्रजी, संस्कृत, हिंदी आणि उर्दू शिकता. म्हणजे तुमच्या शाळेत ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही शिकत असाल, समजा जे माध्यम असेल त्या माध्यमातून तुम्ही इंग्रजी, संस्कृत, हिंदी आणि उर्दू शिकता, किंवा तुमच्या वर्गातले जे दुसरे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून शिकता. तर इंग्रजी ही तुम्ही धाराप्रवाह म्हणजे एकदम फ्लुएन्सली बोलता. तर तुमची पहिली भाषा कोणती आहे? इंग्रजी, हिंदी, उर्दू, संस्कृत. सोपा प्रश्न आहे. स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, चला मी जातो उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे ऑब्व्हियसली हिंदी, कारण त्याने ती भाषा ग्रास्प केलेली आहे, ॲक्वाझाईट केलेली आहे. ओके, तर स्पष्टीकरण जर बघितलं तर पहिली भाषा म्हणजे फर्स्ट लँग्वेज म्हणजे मुलं जन्मापासून घरात, परिसरात, शाळेत न जाता नैसर्गिकपणे जी भाषा शिकतात ती मातृभाषा किंवा पहिली भाषा असते. इथे तुमचा जन्म आणि वाढ अशा गावात होते जिथे सगळी माणसे काय बोलतात? हिंदी बोलतात, आणि तुम्ही शाळेत न जाताही ती भाषा वापरू लागता. म्हणजे हिंदी ही तुमची पहिली भाषा आहे. नंतर शाळेत तुम्ही इंग्रजी, संस्कृत, उर्दू शिकलात, त्या द्वितीय, तृतीय भाषा आहेत. आता तुम्ही धाराप्रवाह इंग्रजी बोलता, म्हणजे इंग्रजी ही तुमची सर्वात प्रभावी भाषा असू शकते, पण पहिली भाषा म्हणजे फर्स्ट लँग्वेज ही हिंदीच राहते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुमचं बरोबर आहे. शाळेत गेल्यावर तुम्ही इंग्रजी एकदम फ्लुएंटली बोलताय, त्याला काही अर्थ नाही. ठीक आहे, तुम्ही फार फ्लुएंटली बोलताय, तुम्ही तुमची जी आहे तर ती इंग्रजी सर्वात प्रभावी भाषा झाली, पण इंग्रजी ही तुमची पहिली भाषा असू शकत नाही. तुमची पहिली भाषा काय असणार आहे? तर ती हिंदीच असणार आहे, कारण तुम्ही ती काय केलेली आहे? ॲक्वाझाईट केली आहे, ग्रास्प केली आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 8. शिक्षिका वर्गात वास्तव जीवनातील छत्री, रेनकोट, स्क्रूड्रायव्हर सारख्या वस्तू आणते. ती मुलांना 2-3 वाक्यात वस्तूंचे वर्णन करण्यास सांगते. तिने वर्गात आलेल्या वस्तूंना तांत्रिकदृष्ट्या काय म्हणता येईल? आता शिक्षणात जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा आपण त्यांना व्हिडिओज दाखवू शकतो, वस्तू तयार करून दाखवू शकतो, चित्रे काढून दाखवू शकतो. पण इथं एका शिक्षिकेने छत्री, रेनकोट, स्क्रूड्रायव्हर हे वस्तू प्रत्यक्ष वर्गात आणल्या आणि विद्यार्थ्यांनी सांगितलं की हे वस्तू बघा आणि याच्या संदर्भात काहीतरी 2-3 शब्द 2-3 वाक्यात सांगा. मग ही जी पद्धत आहे, तिने जे वर्गात जे स्क्रूड्रायव्हर, रेनकोट, छत्री जे आणले तर त्यांना तांत्रिकदृष्ट्या काय म्हणता येईल? भाषा आदान, शैक्षणिक साधने, यंत्र, रैलिया. ठीक आहे, स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचंय. मागील व्हिडिओमध्ये सुद्धा याच्यावर एक प्रश्न आला होता. व्हिडिओ बघितला नसेल तुम्ही कदाचित तर बघा, 18 व्हिडिओज आहेत, जबरदस्त आहेत. 30 पैकी 25 मार्क तुम्ही घेणार म्हणजे घेणार. चला, याला म्हणतात पर्याय क्रमांक 4 रैलिया. आता का बरं म्हणतात याचं स्पष्टीकरण जर आपण बघितलं तर रैलिया म्हणजे वास्तव जीवनातील खऱ्या वस्तू, रिअल ऑब्जेक्ट्स, ज्या वर्गात अध्यापनासाठी आणल्या जातात. छत्री, रेनकोट, स्क्रूड्रायव्हर, तिकीट, फळ, भाजी, नाणी या सर्व रैलिया आहेत. यामुळे शिक्षण मूर्त, अर्थपूर्ण, अनुभवजन्य होतो आणि प्रत्यक्ष मुले पाहून, स्पर्श करून वर्णन करू शकतात. भाषा आदान म्हणजे लँग्वेज इनपुट म्हणजे मुलाला मिळणारी भाषा. शैक्षणिक साधने, टीचिंग एड्स म्हणजे चित्रे, तक्ते, मॉडेल, यंत्र म्हणजे स्टूल म्हणजे उपकरणे हे व्यापक आहेत. पण वास्तव जीवनातील खऱ्या वस्तूंना तांत्रिकदृष्ट्या रैलिया असेच म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. चला, व्हिडिओला 5000 लाईकचं टार्गेट केलेलं आहे, सांगायला लावू नका प्लीज. व्हिडिओला लाईक करा. 24 दिवस बाकी आहेत परीक्षेला. मी तुमच्या सोबत परीक्षेच्या दिवसापर्यंत काय त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण किंवा त्याच दिवशी जेव्हा आपण संभावित उत्तरं जेव्हा तपासू तेव्हा मी तुमच्यासोबत असणार आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 9. वर्गात काळ ही संकल्पना शिकविण्यासाठी तुम्ही एकाच माणसाचा एक 15 वर्षापूर्वी काढलेला आणि एक नुकताच काढलेला फोटो वापरता. तुम्ही चर्चेला सुरुवात करून त्याचे आत्ताचे आणि मागचे दिसणे, त्याच्या सवयी यावर बोलता. तुम्ही टिंब याचा वापर करता. कोणत्या पद्धतीचा वापर करता? निर्देशित व्याकरण म्हणजे प्रिस्क्रिप्टिव्ह पद्धत, संरचनात्मक व्याकरण म्हणजे स्ट्रक्चरल, शिक्षण शास्त्रीय व्याकरण म्हणजे पॅडागॉजिकल ग्रामर, की नियमाधारित व्याकरण म्हणजेच रूल बेस्ड ग्रामर. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. मी जातो उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 शिक्षण शास्त्रीय व्याकरण म्हणजेच पॅडागॉजिकल ग्रामर. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर शिक्षणशास्त्रीय व्याकरण म्हणजे व्याकरण शिकवण्यासाठी शिक्षकाने तयार केलेले मुलांच्या पातळीनुसार, गरजेनुसार सोपे केलेले उदाहरणे, चित्रे, फोटो, कृती यांच्या मदतीने शिकवले जाणारे व्याकरण.
इथे काळ ही संकल्पना शिकवण्यासाठी 15 वर्षापूर्वीचा आणि आत्ताचा फोटो वापरणे, दिसणे, सवयी यावर चर्चा करणे हा अनुभवातून मूर्त उदाहरणातून व्याकरण शिकवण्याचा मार्ग आहे. हाच पॅडागॉजिकल ग्रामर आहे. निर्देशित व्याकरण म्हणजेच प्रिस्क्रिप्टिव्ह मध्ये हे असे बोलावे असे नियम सांगितले जातात. संरचनात्मक मध्ये रचनेवर भर असतो आणि नियमाधारित मध्ये फक्त नियमांवर भर असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 शिक्षणशास्त्रीय व्याकरण योग्य आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 10. पुन्हा एकदा विनंती, अजून पण आपण ती PDF डाउनलोड केली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपण ती परचेस करून डाउनलोड करू शकता. 12 जबरदस्त दर्जेदार प्रश्नसंच दिलेले आहेत. 12चे 12 सोडून बघा, खूप कॉन्फिडन्स वाढेल. आणि या मराठी विषयाचेच मार्क तुम्हाला दुसऱ्या विषयामध्ये जर कमी पडले तर 89ला 90 करणारा विषय म्हणजे आपला मराठी मातृभाषा. त्याच्यामुळं मराठीवर जास्त लक्ष देणं खूप गरजेचं आहे. इझी घेऊ नका. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. विशिष्ट इयत्ता किंवा अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आत्मसात करावयास पाहिजे असे ज्ञान, कौशल्य आणि वर्तन यांचे वर्णन असलेला अहवाल म्हणजे टिंब. अध्यापन फलित, अध्ययन फलित, अंक साक्षरता फलित की मूलभूत साक्षरता फलित. एखादा धडा तुम्ही जर विद्यार्थ्यांना शिकवत आहात, फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये सांगू तर ठीक आहे, मी गणिताचा सांगतो. सरळ व्याज, एखादा सरळ व्याज धडा आपण जर त्यांना शिकवत आहोत तर धडा शिकवल्यानंतर त्यांना त्याच्यातून काय अपेक्षित आहे, त्यांना काय यायला पाहिजे, त्याला काय म्हणतात? अध्यापन फलित, अध्ययन फलित, अंक साक्षरता फलित की मूलभूत साक्षरता फलित. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. मी जातो उत्तराकडे. तर याला म्हणतो आपण पर्याय क्रमांक 2 अध्ययन फलित. अध्ययन फलित म्हणजेच लर्निंग आउटकम्स, म्हणजेच विशिष्ट इयत्ता किंवा अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी काय ज्ञान, कौशल्य, वर्तन, मूल्ये आत्मसात करायला पाहिजे. याला अजून एक शब्द आहे अध्ययन निष्पत्ती. ठीक आहे. याचे स्पष्ट मोजमाप करण्यायोग्य वर्णन असलेला अहवाल. उदाहरणार्थ इयत्ता 5वीच्या शेवटी विद्यार्थ्यांनी 1000 शब्दांचा निबंध लिहू शकतो. म्हणजे एखादा विद्यार्थी आहे तो 5वी जर पास झाला तर त्याची एवढी क्षमता होईल की तो 1000 शब्दांचा निबंध स्वतः लिहू शकतो. अध्यापन फलित म्हणजे टीचिंग आउटकम्स, म्हणजे शिक्षकाने काय शिकवले. अंक साक्षरता फलित म्हणजे न्यूमेरेसी आउटकम्स, म्हणजे गणिताचे फलित. मूलभूत साक्षरता फलित म्हणजे फाउंडेशनल लिटरसी आउटकम्स, म्हणजे पायाभूत साक्षरतेचे फलित. येथे विद्यार्थ्यांनी आत्मसात करावयास पाहिजे असे ज्ञान, कौशल्य, वर्तन यांचे वर्णन म्हणजे अध्ययन फलित, लर्निंग आउटकम्स आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तरेचं बरोबर असणार आहे. सर्वांना विनंती आहे, प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF ची लिंक दिली आहे, ती जाऊन परचेस करा, डाउनलोड करा, खूप फायदा होईल. अजूनपर्यंत सुद्धा व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुमचा स्कोर किती झाला. ठीक आहे. थँक्यू.